नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. याच्या आधी आपले मुंबईचे जे सबस्क्रायबर आहेत अमोल सर, त्यांचा आपण पॉडकास्ट घेतला होता आणि त्याच्यावर तुम्ही लोकांनी खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट केला. खूप त्यांचे व्हिडिओ व्हायरल केले आणि सगळ्यांनी कमेंट केली की यांचा पार्ट 2 पण आणा. तुमच्या सगळ्यांच्या रिक्वेस्टला मान देऊन आज सरांना आपण परत बोलवलं आहे आणि आज पण त्यांच्यासोबत घडलेले काही भयानक अनुभव आहेत ते आपण ऐकणार आहोत. तर चला सुरुवात करूयात. सरांसोबत घडलेले अनुभव आपण ऐकूयात. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं परत स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉकच्या चॅनलवर. थँक सर. असं का वाटलं की परत या चॅनलवर यावं म्हणून तुम्हाला? कारण की तुमचा पॉडकास्ट झाल्यानंतर पण तुम्हाला खूप लोकांनी कॉन्टॅक्ट केलं. मग तिकडे का नाही गेले तुम्ही? भरपूर लोकांनी मला इकडे बोलवलं. पण हा चॅनल आपल्याला एकदम खूप छान वाटला कार्यक्रम आणि तुमचा जो सपोर्ट आहे मला, तो पहिला खूप छान होता मला. मग दुसरीकडे मला एवढं हे नाही वाटलं. तुम्हाला म्हणजे जेन्युइन वाटलं. म्हणजे त्यासाठी मी परत बोललो इकडेच यायला. कुटुंबातला सदस्य असल्यासारखं वाटतं म्हणून तुम्ही परत आला. सध्यासारखं. कारण मी जेव्हा मुंबईवरून इकडे येतो ना, तर मला घरून एकदा किंवा दोनदाच फोन आला. पण तुमचा सर मला 7 ते 8 वेळा फोन आला, की "सर कुठे पोहोचले, कुठे पोहोचले?" हे मला खूप आवडलं. बरं. तर आता आपण सुरुवात करूयात. तर काय तुमच्या आयुष्यातला सगळ्यात भयानक अनुभव काय होता? सुरुवात कशी होती? हे आपला माझा जो हे झालं होतं किस्सा, तो लॉकडाऊनच्या नंतर 2022मध्ये झाला होता. तर ॲक्च्युली काय झालं, मी मुंबईला राहिलो होतो घाटकोपर इथे. तर जॉब गेल्या कारणामुळे तिथे लॉकडाऊनमध्ये सगळेच प्रॉब्लेम झाले होते जॉबचे. तर तिथून मी पुण्याला शिफ्ट झालो. लॉकडाऊन जेव्हा क्लिअर झालं त्यानंतर मी पुण्याला चाकणला आहे ना, तिकडे शिफ्ट झालो 2021मध्येच. आणि 22मध्ये मला कॉल आला, म्हणजे ती कंपनीमध्ये कामाला होतो ना, तर त्या कंपनीतून मला त्या सरांचा कॉल आला, की 2-3 दिवसाचं काम आहे, तर तुम्ही येऊ शकता का? मी म्हटलं ठीक आहे, येऊ शकतो. तर मग ते काम होतं मुंबईला पनवेल, तलोजा म्हणून MIDC तिकडे तो जॉब होता एका कंपनीमध्ये. तर ते 2-3 दिवसाचं काम असतं. बोललो 2-3 दिवसात काम करून आपले येऊया. जो डोंबुल रस्ता होता तिकडेच आहे ना? तळोजा MIDC. बरोबर. तर मग त्यांचा कॉल आला, मी हां म्हणून सांगितलं. तर ते बोलले की आजच निघावं लागेल. तर मी बोललो ठीक आहे चालेल. तर त्यांची टीम गेली होती कंपनीची ऑलरेडी साताऱ्याला, शिरोळ म्हणून आहे, तिकडे गेले होते. तर ते बोलले की आम्हाला संध्याकाळी 9-10 वाजेपर्यंत आम्ही तिथे येतो, तळेगाव इथे. तिथे आपण भेटू आणि तिथून मग जाऊ. तर मग माझ्याकडे बाईक होती, कारण मला परत रिटर्न पुण्याला यायचं होतं. तर मी बाईकने संध्याकाळी तिथे तळेगावला त्यांना भेटलो. त्याच्यामध्ये एक जण माझा होता, तो फ्रेंड होता. त्याला मी माझ्याबरोबर घेतलं आणि रात्रीच्या टायमाला, दिवसभर ते मी माझं शॉप होतं चाकणला, तर ते चालवलं. आणि रात्री त्यांच्याबरोबर मी बोललो की ते लोकांकडे 4 व्हीलर होती, तर ते 4 व्हीलरने एक्सप्रेसने सरळ मुंबईला निघून गेले. तर मग झालं असं की जो माझा फ्रेंड होता त्याला मी माझ्याबरोबर ठेवलं, कारण बाईकवरती मी एकटाच होतो रात्रीचा टाईम. तर बोललो माझ्याबरोबर थोडा टाईमपास होईल, म्हणून मी त्याला माझ्याबरोबर घेतलं. आणि रात्री 11-12 वाजले असतील त्यांना यायला, थोडा उशीर झाला त्यांना पण. तर 11-12च्या दरम्यान आम्ही निघालो मुंबईला. निघाल्याच्या नंतरून सकाळी आम्ही ते लोकं पोचले 4 वाजता, कारण 4 व्हीलरने गेले. आणि आम्ही मित्र म्हणजे भरपूर दिवसांनी भेटलो, तर आराम केलाच गेलो. तर आम्हाला पोचायला 5 वाजले सकाळी तिकडे. 5-6 वाजले. तर 6 वाजता आम्ही जाऊन 1 तास फक्त झोप काढली. तोपर्यंत त्यांचे अंघोळ वगैरे चालू होती रूमवर. तर मग आम्ही 1 तास जरा थोडा आराम केला आणि परत आम्ही आमच्या कंपनीला गेलो तिथून सगळेजण एकत्र. तर त्या कंपनीमध्ये दिवसभर आम्ही काम केलं. सकाळी 8-9 वाजता आम्ही नाश्ता वगैरे करून 9 वाजता आम्ही जसं काम चालू केलं, तर ते रात्री आमचं काम चाललं 11 वाजेपर्यंत कंटिन्यू? कंटिन्यू. आमचं काम असं डे नाईट असतं, कारण समोरची जी कंपनी आहे, तो जो प्लॅन्ट असतो, तो जर प्लॅन्ट बंद झाला ना, तर तो म्हणजे कंपनीचं प्रोडक्शनच बंद होतं. त्यामुळे ते आम्हाला कंटिन्यू त्यांनी सांगितलेलं असतं की 2 दिवस आम्ही फक्त हा प्लॅन्ट बंद ठेवू शकतो. त्यानंतर आम्हाला प्रोडक्शन हवं असतं. तर त्यासाठी तुम्ही आम्हाला लवकरात लवकर काम करून द्या. तर ते आम्हाला डे नाईट करून आम्हाला ते काम करावं लागतं. तशी टीम पण असते आमच्याकडे 4-5 जणांची. तर आम्ही 10-11 वाजेपर्यंत काम केलं. आणि त्या दिवशी काय झालं, मी दिवसभर आपलं चाकणला म्हणजे पुण्याला जेव्हा होतो, तेव्हा मी दिवसभर तर काम करत होतो. आणि रात्री माझी बाईक चालवणं झालं, त्यामुळे झोप नाही. आणि परत तिकडे गेल्यानंतर मुंबईला दिवसभर माझं काम चालू झालं. पण झोप नव्हती. त्यामुळे डोळे असे एकदम म्हणजे लाल झाले, ते जमले होते. झोप म्हणजे
काहीच नव्हती, लय झोप आली होती. तर मग जेवण केलं आणि जिथे आम्ही लॉज घेतला होता त्या लॉजवरती आम्ही तिकडे गेले. 5-10 मिनटावरती अंतरावरतीच होता तो. तर आम्ही तिकडे गेलो झोपायला. जेवण झाल्यावरती झोपायला गेलो आणि सगळ्यांना झोप होती. तर ते कंपनीचे जे सुपरवायझर आहेत ते होते आणि कंपनीचे सर पण होते मोठे आमच्याबरोबर. मी एक आणि अजून 2 UPकडचे होते, 2 माणसं आमच्याबरोबर आणि एक तो माझा फ्रेंड. अशा आम्ही 3 आणि 1 4 5 आम्ही 6 जण होतो टोटल. ते जे दुसरे वयस्कर होते, मोठी म्हणजे सर होते, त्यांनी ते दुसरी रूम दिली होती त्यांना सेपरेट आणि आम्ही 5 जण एकाच रूममध्ये होतो. तर आम्ही झोपी गेलो लगेच, कारण सगळ्यांना झोप होती. कारण जे सातारून काम करून आले ना, त्यांची बी झोप झाली नव्हती. गाडीमध्ये त्यांचा बी टाईमपास चालू होता. तर त्यांची बी झोप नाही. दिवसभर काम केलं, नाईट झाली. तर मग ते बी लवकर झोपी गेली. म्हणजे एक 5-10 मिनिटात सगळेजण झोपी गेले. झोपी गेल्याच्यानंतर काय झालं, रात्रभर आहे ना म्हणजे असं थंडीचे दिवस होते. हाच नोव्हेंबरचाच डिसेंबरचाच महिना थंडीचे दिवस होते. आवाज येत होता असं रूममध्ये, असं काहीतरी आदळण्याचा, आपटण्याचा असा आवाज येत होता. आणि झोप एवढी होती की काय समजत नाही, पण आवाज येतो. बोललो काय चालेल, जस्ट आपण बोललो बघूया कसं आहे काय. पण झोप एवढी होती की फक्त डोळे उघडले होते एकदा मी. परत काय दिसलं काय नाही, अंधारच होतो. त्यामुळे मी परत झोपी गेलो. आणि तशीच म्हणजे रूममध्ये आम्ही कसं झोपलो होतो, जो एंट्री आपली दरवाजाची त्याच्या लेफ्ट साईडला जी सोफा होता म्हणजे खाट होती, त्याच्यावरती आम्ही दोघंजण झोपलो होतो. एक सर होते मोठे आणि मी झोपलो होतो. आणि साईडला खालच्या बाजूला या साईडला ते तिघंजण झोपले होते. कोण, UPवाले दोघंजणं आणि एक माझा फ्रेंड होता. तो जो माझा फ्रेंड होता तो पंख्याखाली झोपला मधोमध. आणि UPवाला एक जो होता तो खिडकीच्या साईडला, त्या समोर बाजूला खिडकी होती ना, त्या खिडकीच्या साईडला एक जण झोपला होता आणि इकडे एक झोपला होता माझ्या खाटीजवळ खाली. त्यांना गादी वगैरे देतात सेपरेट आपल्याला. तर तसं मोठा रूम होता चांगला, AC वगैरे होता, फॅन वगैरे लावले होते. आणि AC तर बंदच होता थंडीचे दिवस, पण फक्त फॅन लावले होते. म्हणजे आवाज येत होता, तर मी आपलं जे बघितलं परत असं सारखं बघत होतो. एक कसला आवाज येत होता? आदळण्याचा आणि आपटण्याचा आवाज येतो सारखा. त्याच्या व्यतिरिक्त काय नाही. त्याच्या व्यतिरिक्त काय नाही, पण आवाज मोठा येत होता. म्हणून मग मी आपलं जे बघतोय काय काय एकदा झालं, दोनदा बघितलं, काय नाही. मग आपलं मी झोपी गेलो, पण आवाज जास्त येत होता आणि झोप पण डोळ्यावरती होती, तो काही समजत नव्हतं. मग असं एकदा झालं, दोन झालं. त्यानंतर मग असं एक 15-20 मिनटं चालू राहिलं. त्याच्यानंतरून सहज माझी अशी परत मला अशी म्हणजे जाग आली, असं गरम व्हायला लागलो. बोललो थंडीच्या टायमामध्ये आता गरम होते. मग परत बोललो आदळण्याचा आपटण्याचा परत आवाज आला, जास्त आला त्यावेळेस. म्हणून मी आपलं जस्ट आपलं असे डोळे उघडले नॉर्मली आणि मी असं खाटोली झोपलो होतो असं. तर माझ्या बाजूला जी होती मोठे सर, त्यांची पण झोप झाली का, त्यांनी बी ड्रायव्हिंग केली होती आणि तिकडे बी तिथे उभं राहिले, रात्रीची ड्रायव्हिंग केली आणि परत दिवसभर पण आमच्यासमोर उभे राहिले. त्याच्यामुळे त्यांची बी झोप नव्हती झाली, ते पण मस्त झोपले होते. तर आपलं हा दरवाजा मेन एंट्री, हा बाजूला जी खाट होती तिथे मी असं झोपलो होतो. तर मी तेव्हा तिसऱ्यांदा जेव्हा मी डोळे ओपन केल्याच्यानंतर जे खाट आहे माझे जिथे पाय असतात ते माझ्या बरोबर पायाच्या समोर एक बाई आकृती असते तशी उभी दिसली मला. मी अंधारामध्ये मी बोलो असं स्पष्ट दिसलं नाही मला, पण पहिलं मी बघितलं जेव्हा थोडा चक्क झाला. मी बोललो काय झालं, झोप म्हणजे स्वप्न आहे की माझी झोप आहे, मला भास येते. मी परत असे डोळे तर झोप होते, कारण नाईट डे त्यामुळे डोळे असे खुलत नव्हते, डोळे लाल लाल झाले होते. मी परत असे नॉर्मली डोळे उघडले, असे बघितलं, बोललो कोण आहे, म्हणजे आपलंच कोण उठलं आहे माणूस वगैरे किंवा दुसरं कोण आहे. मी परत असे डोळे उघडले, बघितलं एक काळी साडीवाली बाई उभी होती समोर आणि तिचे म्हणजे पंखा चालू असल्यामुळे काय झालं, तिचे जे केस आहेत ना ते असे मोकळेच होते, असे सुटलेले होते आणि त्या पंख्यामुळे असे उडत होते पाठीमागच्या साईडला. आणि तिचा जो चेहरा होता ना तो पूर्ण ब्लॅक, तिचा चेहरा नव्हता दिसत, पण म्हणजे फक्त ब्लॅक, काळोख होता अंधारात. पण जो आपला रूममध्ये जो नाईट बल्ब असतो ना, तो बरोबर. हां, 0चा बल्ब तो चालू होता, तो तोंडावर पडत होता. पण तिचा जो चेहरा आहे ना तो पूर्ण काळा आणि तिचे जे डोळे होते ना ते डोळे असे रेड कलरमध्ये असे चमकत होते आणि जे बुबुळं असतात जे आपले ब्लॅक, तिथे असे म्हणजे आपला जो हा व्हाईट आणि मध्ये ब्लॅक असतो ना, तर तिचा पूर्ण रेड होता आणि मध्ये असा बारीक ब्लॅक, पण चेहरा ब्लॅक, म्हणजे चेहरा पूर्ण काळपट दिसत होता, चेहरा नव्हता दिसत क्लिअर. आणि असे केस अशी नुसती अशी उडत होते. मी असं बघितलं
आणि तिच्याकडे फक्त बघितलं असं 2 मिनटं आणि परत डोळे झाकून घेतले. त्यावेळेस सुचलंच नाही. मला असं म्हणजे असं त्यावेळेस वाटलं की मी स्वप्न बघतोय की खरंच काय. पण मग त्यावेळेस झोप होती त्यामुळे मी परत झोपी गेलो. झोपी गेल्यानंतर त्यानंतर मला आवाजच नाही आला. त्यानंतर काय झालं, डायरेक्ट मला जाग आली सकाळी. सकाळी काहीतरी 8 वाजले असेल. 8 वाजता आम्ही उठलो आणि मी 8 वाजता उठल्याच्यानंतर आहे ना, उठल्याच्यानंतर फक्त नॉर्मल काळोख होता. खिडकीमधून तो उजेड येत होता. उठून बसलो आणि मला आहे ना 5 मिनिटं मी बसल्यानंतर विचार आला, अरे की ते रात्रीचं मी बघितलं की स्वप्न होतं की काय होतं? तर ते मला खरं नव्हतं वाटत. मी आपला विचार करत होतो. तोंडात माझ्या एक शब्द नाही. मग 5 मिनिटांनी बाथरूमला गेलो. बाथरूमला वगैरे गेलो, अंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो. बसलो. मी कोणाशी एक शब्द नाही बोललो. बाकीचे पण उठले होते. त्यांचं आवरण्याचं काम चालू होतं. तर मी कोणाशी काय बोललो नाही. कोणाशी काय बोललो नाही. ते मोठे सर होते ते पण उठले होते. त्यांचं बी चालू होतं. लॅपटॉपवरती त्यांचं काम चालू होते सकाळी. तर मग सगळ्यांचं जेव्हा आवरलं ना 9 वाजता 1 तासामध्ये सगळ्यांनी आवरलं. आणि लगेच मग कपडे चेंज करून आम्ही खाली नाश्त्यासाठी खाली गेलो. बोललो चला आपण नाश्ता करूया. मग ते दुसरे जे वयस्कर होते त्यांना पण आम्ही घेऊन खाली आलो. हॉटेलमध्ये बसलो. तिथे बी आम्ही शांत बसलो. आणि नाश्ता आमच्या टेबलवरती येण्याच्या अगोदर एक 5-10 मिनिटं तेवढा टाईम होता. तर त्याच्यामध्ये तो जो यूपीवाला होता ना माणूस, तो माणूस बोलतो की सर मैं आज नहीं काम कर सकता हूँ, मैं नहीं आ सकता हूँ, मेरे को आज बदन दर्द कर रहा है, मैं सोने वाला हूँ इधर आज. तो सर बोलता अरे यार अपने को अर्जेंट काम है तो ऐसा नहीं चलेगा, चाहे तो अपन डॉक्टर के पास जाएंगे चलो. तो बोलते नहीं सर मेरा पूरा बदन दर्द कर रहा है, मेरे को नहीं होएगा. तो पेन किलर खा ले, आज का 1-2 दिन में अपना हो जाएगा, नहीं तो आज के दिन मेरे को एडजस्ट कर, अपन दूसरा आदमी मंगाएंगे. ज़्यादा तेरे को अगर तकलीफ होता है तो तू जा सकता है, अपन दूसरा मंगाएंगे, ऐसा कुछ नहीं. तो बोलता है मतलब क्या हुआ? नहीं, बोलते मेरे को ऐसा रात को ऐसा लगा कि कोई, मतलब मैं सोता था इधर अपने जो मैं खिड़की के पास सोया था, तो उधर से उठ के मैं सोता था उधर, लेकिन उठने के बाद मैं उठता था किधर, आपके इधर पलंग के इधर. तर मी विचार केला, बोललो हे काय म्हणलं. तर त्यावेळेस मला लगेच डोक्यात असं क्लिक नाही आलं. बोललो हे काय असं, म्हणजे असं बोलतो. तो सर मेरे पास ऐसा साथ 1 बार नहीं, 2 बार नहीं, 3-4 बार हो गए, बहुत बार हो गए. और मेरा मतलब पूरा बदन दर्द कर रहा है. उठा के मेरे को उधर फेंक देता था कोई तो. इधर से उठा था, मतलब उठाने के बाद मेरे को उधर फेंक देता था. मैं आपके उठने के बाद मैं पलंग के इधर से उठा था. कारण त्याची बी झोप झाली नव्हती. त्याला काय कळत नव्हतं. त्याचे डोळे उघडत नव्हते. त्याला 3-4 वेळा तिकडनं उचलून डायरेक्ट इकडे फेकायचा आणि आपटायचा. त्यामुळे तो मला आवाज यायचा. म्हणून मी ते बघितलं ना, तेव्हा ते मला दिसलं तसं. तर मी तो विचार केला की बाबा माझ्या डोक्यात आले. बोललो आहे, म्हणजे ते खरंच होतं. मी स्वप्न नव्हतं बघितलं. तर मग मी तरी पण काय बोललो नाही. तो बोला सर नहीं, मेरे को एक काम करते, अपन पेन किलर खाते, डॉक्टर के पास जाते, पेन किलर लेते, इंजेक्शन लेते, आज के दिन देखते अपन कैसा है, अगर नहीं मेरे को ठीक लगता है तो मैं फिर जाता हूँ. तो बोला ठीक है सर, आप तुम्हारी मर्जी. तर तो शांत बसला. त्यानंतर टेबलवरती नाश्ता आला. तो जो माझा फ्रेंड होता, त्याच्याबरोबर पण भरपूर असं म्हणजे किस्से होतं. त्याचं नाव अक्षय. त्याच्याबरोबर पण एकदा असा किस्सा झाला होता. त्याचा आपण नंतर घेऊ त्याचा पॉडकास्ट वाटतं. तर त्याचं काय झालं, तो मला माझ्याकडे, म्हणजे त्यांनी, माझ्या फ्रेंडनी आहे ना अक्षयने, त्यांनी मला नजर मिळवली, मी त्याला नजर मिळवली. तर बोलतो, म्हणजे तो दादाच बोलतो मला असं, कारण त्याचं वय खूप लहान आहे. त्याच्यामुळे तो म्हणतो दादा मी जे बघितलं काल रूममध्ये ते तू बघितलं का? मी बोललो हां बघितलं. मग मी समजून गेलो जे माझ्या मनात आहे ते त्याच्या बी मनात आहे. तो मला म्हणजे तो पण मला विचारायचं होतं, पण तो सकाळी उठल्यापासून तोच विचार करतो की त्यांनी पण बघितलेलं ते खरं की तू त्या विचार करत होता. तेव्हा तो काय बोलला नाही आणि मी पण काय बोललो नाही. तर मग तेव्हा तिथे आमचा प्रश्न हा जो तो युपीवाला माणूस बोलला ना, तेव्हा त्याच्या बी डोक्यात आला आणि माझ्या बी डोक्यात आला, हा बाबा खरंच आहे, आमचं स्वप्न नव्हतं. तर मी त्याला बोललो हां ही गोष्ट खरी आहे, मी पण बघितलं. मग मी माझ्या कन्फर्मेशनसाठी त्याला विचारलं की ठीक आहे, मी बी बघितलं, तू बी बघितलं. मला कसं कन्फर्म होणार की त्याने बी बघितलं, म्हणजे तो माझी चेष्टा करतो आहे की खरंच बघितलं. मग मी त्याला प्रश्न विचारला, मी पण बघितलं, बरोबर आहे, मान्य आहे, पण ते तू कुठं बघितलंस? तर तो बोलला की दादा तुझ्या पायाच्या पुढे उभी होती. बापरे. तर मी बोललो हां बरोबर, म्हणजे हे कन्फर्म आहे की आले होते आणि माझ्याबरोबर तिथंच उभी होती.
तर बोललो काय घातलं होतं. त्यांनी मला हा प्रश्न विचारला की दादा तिने काय घातलं होतं, कशी होती. मला काळी साडी वगैरे होती, ब्लॅक साडी घातली होती, केस वगैरे उडत होते. म्हणतो हा दादा बरोबर मी पण बघितली. मग जे आमचे सर होते मोठे त्यांना सांगितलं की सर असं असं रात्री प्रॉब्लेम झाला, की ह्या मुलाचं पण असं असं प्रॉब्लेम झाला. तर मग तुम्ही रूम चेंज करा. बोलो रूम चेंज करू नका, डायरेक्ट आम्हाला लॉजेस चेंज करून द्या, इथं थांबायचंच नाही बोला आम्हाला. तर बोले सर बोलते नाही असं काय नसतं. तर त्यांना आम्ही एकदा सांगितलं दोनदा सांगितलं सर नाही तुम्हाला झोपायचं झोपा इथे. आम्हाला ह्याच्यापेक्षा कमी रूमवाले असेल ना कमी पैशाची तरी आम्हाला झोपायला फक्त जायला नाही. छोटी रूम घेऊ आपण चालेल पण लॉज चेंज करा. आम्हाला दुसरी रूम बाजूची रूम किंवा इकडची रूम खालची रूम असं नका देऊ. आम्हाला हा लॉजेच नको, दुसऱ्या लॉजवरती जाऊ. सर बोलले काय हरकत नाही, तुम्ही एक काम करा, तुम्ही कंपनीमध्ये जावा, तोपर्यंत मी दुसऱ्या लॉजवरती जाऊन तिकडे बुक करून ठेवतो आणि आपल्या सगळ्या बॅगा वगैरे तिकडे आपण शिफ्ट करतो मी. तर बोललो ठीक आहे चालेल काय प्रॉब्लेम नाही. मग सरांनी आम्हाला घेतलं आणि कंपनीत घेऊन गेले. कंपनीत आम्हाला सोडलं. कंपनी एक 5-10 मिनटावर येत होती. गाडी आपली फोर व्हीलरचं होती. तर फोर व्हीलरमध्ये आम्हाला त्यांनी सोडलं सरांना म्हणजे सगळ्यांना. आणि ते परत रिटर्न आले, सगळ्यांच्या बॅगा घेतल्या गाडीमध्ये टाकून त्यांनी दुसरीकडे लॉज बुक केलं आणि तिकडे आमचं सगळं सामान वगैरे ठेवलं, बॅगी कपडे वगैरे सगळं. आणि त्यानंतरून तिथे आमचं कंपनीमध्ये 2 ते 3 दिवस काम चालू. तिसऱ्या दिवशी आमचं काम संपलं. तिसऱ्या दिवशी काम संपल्यानंतरनं संध्याकाळी 6 वाजता म्हणजे 5 वाजता आमचं काम झालं. त्यानंतरनं कंपनीकडून आम्हाला ते लेटर वगैरे घेऊन आम्ही 6 वाजता बाहेर पडलो. 6 वाजता बाहेर आल्यानंतरनं परत आम्ही जी दुसरी रूम घेतली होती ना तिथे 2 दिवस आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, झोपलो होतो आम्ही. तर तिथे आम्ही तिसऱ्या दिवशी तिथून आम्ही कपडे वगैरे चेंज केले, बॅगा आमच्या घेतल्या आणि मी राहायला तर चाकणला होतो. मग मी आणि माझे जे घरचे होते मम्मी वगैरे मम्मी आणि पप्पा तर ते माझे राहायला मुंबईमध्येच होते घाटकोपरला. तर मग मम्मीला बोललो की मी माझं इकडचं काम झालं आहे, मी आज निघतो आता म्हटलं इकडनं. की मला ती मम्मी बोलली की एक काम कर 6च वाजले तर 7 वाजेपर्यंत तू येशील 1 तासामध्ये घाटकोपरला. तर मग घरी ये, आंघोळ वगैरे कर मस्तपैकी, जेव वगैरे आणि आरामशीर जा. तसं मी माझा प्रवास मी रात्रीचाच करतो, कारण रात्रीचं कसं रस्ता खाली असतो आणि माझं झोपेचं वगैरे काय टेन्शन, आम्ही डे नाईट डे असं चालू राहतो. त्यामुळं आमची रात्री झोप झाली होती, दिवसभर आम्ही काम केलं होतं. पण आता मला रात्रीच गाडी चालवायची होती. बोललो काय हरकत नाही, मला झोप नाही वगैरे, झोप झाली व्यवस्थित. थोडी आपलं झोपलो होतो म्हणजे आज दिवसभर जास्तच काम नव्हतं केलं. सकाळी 9 वाजता चालू केलं आणि 6 वाजेपर्यंत आमचं झालं होतं. त्यामुळे काय हरकत नव्हती. बोललो जाऊ शकतो मी. तर मग बोलले नाही तू ये, मी जेवण करते. भरपूर दिवसांनी आला तर मुंबईला आलास तर मग येऊन जा आणि जेवून जा. तर बोललो चालेल. आणि माझा बारका भाऊ पण होता, तो पण तिकडेच होता त्यांच्याबरोबर. तर मी बोललो ठीक आहे चालेल. मग बाकीचे जे सगळे होते ना ते सगळे मुंबईलाच राहायला होते. तर मग आम्ही सगळे एकत्रच गेलो. परत तो माझा फ्रेंड होता तो पण माझ्या बाईकवरती झाला. तो पण त्याला पण मी घरी सोडलं घाटकोपरला. 7-7:30पर्यंत मी पण घरी गेलो घाटकोपरला. आणि बाकी पण तिचे सगळे राहायला होते, ते सगळे आपापल्या घरी गेले. मी घरी गेलो, जेवलो, अंघोळ वगैरे केले, फ्रेश झालो. 9 वाजेपर्यंत घरच्यांबरोबर मम्मी पप्पांबरोबर खूप टाईमपास केला, भरपूर दिवसांनी भेटलो होतो. आणि गप्पा गोष्टी झाल्यानंतर 9-9:30पर्यंत माझं सगळं आवरलं. तर मी बोललो निघतो आता, कारण परत रात्री उशिरा होईल ना, त्यामुळे निघतो. तर 10 वाजता मी घरातून निघालो, बॅग वगैरे भरली आणि माझ्याकडे स्कूटी होती त्यावेळेस. तर मम्मीने मला थोडं हे दिलं होतं, आपले जे तांदूळ वगैरे गहू जे काही थोडंफार असतं ना सामान वगैरे ते दिलं आणि डिक्की होती तर डिक्कीमध्ये बाकीचं सामान ठेवलं. आणि माझी बॅग होती, कपडे वगैरे होते त्याच्यात, तर त्याच्यामध्ये थोडंफार सामान भरलं. ती बॅग माझी स्कूटीवरती पुढे ठेवली, डिक्की पण फुल भरली आणि त्यांनी सगळं बांधून दिलं खायला प्यायला. कारण माझा मुलगा म्हणजे तेव्हा लहान होता, एक 6-7 महिन्याचा असेल, 6 किंवा 7 महिन्याचा असेल. तर त्याच्यासाठी आपलं थोडंफार खेळणे वगैरे आणि खाऊ तिला दिलं होतं. थोडंफार आपलं खायला चालू होतात ना नंतर थोडंफार, तर ते दिलं होतं खायला वगैरे. मी ते घेतलं आणि आपल्या डिक्कीत ठेवलं. मी विचारलं ना काय म्हणून. तर मी निघालो आणि एरियामध्ये आता भरपूर दिवसांनी आलो तर माझे मित्र भेटले खाली चौकातच. तर ते बोलले अरे कधी आला, बोललो मी आलो मगाशीच आलो जेवून, आता मी निघतो परत पुण्याला. तर बोलले ठीक आहे. मग त्यांच्यावर गप्पा गोष्टी रंगल्या, त्यांच्यावर मी 1 तास तिथे घालवला. 11-11:30 वाजले. मग तिथून परत मग मी बोललो चला बोललो येतो, मला उशीर होईल. तर ते पण बोलले ठीक आहे. 1-1.5 तास तिथे मस्त टाईमपास केला. 11:30 वाजले होते.
मग तिथून मग मी खाली मेन आमचा रस्ता हायवे, तिथं आपलं घाटकोपरला हायवेला येसपर्यंत तिथे बाजूला पेट्रोल पंप होतं. बोललो तिथं जाऊन आपलं फ्रेश वगैरे झालं परत. तिथून त्यानंतरनं पेट्रोल वगैरे भरलं, गाडी फुल केली आणि तिथून निघालो घाटकोपरवरून. तर कंप्लीट 12 वाजले होते. मी टायमिंग बघितलं, कारण निघताना मी बघतो की किती वाजलेत, 12 वाजलेत. मग मी पुण्याला माझी वाईफ आणि माझा मुलगा होता, ते दोघं एकटेच होते घरी. तर त्यांना फोन केला की मी आता इकडनं निघालो घाटकोपरवरून, मी पोचायच्या अगोदर मी तुला फोन करतो. तर ठीक आहे बोलली, चालेल. आणि एक चावी तर माझ्याकडे होती आणि एक चावी तिच्याकडे होती क्लचची. तर मी बोललो जर झोपायला म्हणजे झोपली असेल तर बोललो, नाही जर फोन उचलला तर मी आपलं माझं लॉक उघडून जाईल, कारण बारका पोरा उठला वगैरे परत तर ते प्रॉब्लेम नको. म्हणून मी एक चावी होती माझ्याकडे, फोन उचलला असेल तर ठीक, नाही उचललं तर चावी नाही करत. त्यानंतरून मग मी इकडे निघालो, फोन केला आणि घड्याळ बघितलं तर 12 वाजले होते. 12 वाजता मी तिथून निघालो आणि माझा रूट होता घाटकोपरवरून आपला जो मेन आपलं, आता मला खंडाळीने यायचं होतं, चाकणला जायचं होतं. तर वाशी आपलं मानखुर्द जो आहे, मानखुर्दला गेल्याच्यानंतर परत आपला सातारा एक्सप्रेस, मुंबई एक्सप्रेस हायवे ना तो लागतो साताराचा, सातारा बेंगलोर हायवे. तर तिथून मी तिथपर्यंत आलो मी एक अर्धा पाऊण तासात आलो, हळूहळू आपला टाईमपास. आणि तिथून मेन आपला जो मोठा हायवे लागतो तिथून मी लेफ्ट मारणार. तर रात्रीचे काहीतरी 1 वाजले होते. तिथून मी लेफ्ट मारणार तर मी जस्ट असं पाठी बघितलं की एखादी गाडी वगैरे येते की नाही बघूया. गाडी नसेल तर बोललो आपण लेफ्ट मारून निघूया, आता हायवेला लागूया. तर मी अंधारच होता तिथे टर्निंगला, लाईट वगैरे नाही, ब्रिजच्या खाली होतं. तर तिथं मी जसं असं खाली पाठी बघितलं तर गाडी येते काय बोललो त्यासाठी बघा. आणि पाठी बघितलं तर पाठीमागं असं मला वाटलं की कोणतरी बसलं, भास झाला. मी बोललो म्हणजे पटकन मी बघितलं ना जसं की कोणतरी बसलं आहे. मी पटकन गाडी साईडला लावून ब्रेक मारला. पाणी पाठी बघतो आहे तर बोललो पाठीमागं कोण नाही. बोललो मला भास झाला की, कारण गाडी जड वाटत होती आणि गाडी अशी एकदम म्हणजे हल्ल्यासारखं असं वाटतं. आपल्या पाठीमागं बसल्यानंतर कसं वाटतं, सिंगल असताना आपल्याला वेगळं वाटतं आणि पाठीमागं जर कोण बसलेलं असेल तेव्हा आपल्याला गाडीचं फील वेगळं वाटतं. पण ती बसली होती त्याला मला काय वाटलं नाही. जेव्हा मी बघितलं ना तेव्हा मला झटका आला. मी पटकन तिथंच गाडी साईडला लावली. पाठीमागून गाडी तर येत नव्हती, पण मला ते भास झाला की काय मी खरंच बघितलं की काय माहिती नाही. बोलो माझी झोप तर नाही झाली, म्हणजे झोप वगैरे येते की काय, मला भ्रम झाला. मी त्याच याच्यामध्ये विचारामध्ये 2 मिनिटं तिथं थांबलो आणि जरा थोडीशी भीती वाटत होती. मी म्हणलं काय करे, म्हणजे विचारच चालू होते 5 मिनटं. मग मी 2 मिनिटं थांबलो, लगेच ताण लागली. मग आपलं लगेच आपला घसा सुकून जातो त्या भीतीमुळे. तर मग मी पाण्याची बॉटल वगैरे होती, पाणी काढलं, पाणी पिलो, 2 मिनिटं तिथे जरा शांत थांबलो, देवाचं नाव घेतलं आणि निघालो. आणि माझी एक सवय असते की मी एकदा चाललो ना की आता आपण लाँग रूटिंगला जातो तेव्हा कसं मी आपल्या कानामध्ये आपले हेडफोन टाकतो आणि आपली देवाची गाणी की आपली माझ्या लिस्टमध्ये सगळी सेव्ह केलेली असतात, मी ती लावतो आणि चालत राहतो एकटा असं. आणि मी एकटाच होतो, आपली परत हेडफोन टाकला, मी लक्ष केलं, देवाचं नाव घेतलं, बोललो काय असेल ते भास झालं असेल जाऊ दे, विषय सोडून देऊया, लक्ष नाही द्यायचं. तर मग मी कानात हेडफोन टाकले, गाणी लावली, आपले हायवे चालू झालं आणि आपलं निघाल्याच्यानंतरनं वाशी गेलं, म्हणजे पनवेलपर्यंत आलो. पनवेलला आल्यानंतर आपला खोपोली बायपास आहे, तिथपर्यंत आपली म्हणजे मुंबई संपली, रहदारी संपली. जे आपले स्ट्रीट लॅम्प असतात ना मधली रस्त्याची, ते पण तिथे संपतात. तिथून मग आपला रस्ता पूर्ण काळोखच होता, रस्त्याला गाडी नाही, कोण नाही. रात्रीचा टाईम 1-1:30 वाजले, 2-2-2-2:30 वाजले असेल, या 2चा टाईम होता. तर जसं म्हणजे तो रस्ता खोपोली बायपास आहे ना, तो असा पूर्ण काळोख. तिथून मी तो शेडूंगचा टोल नाका बघा, तो शेडूंगचा टोल नाका क्रॉस केला आणि तिथून जो रस्ता अंधार ना, तो अंधारच. तिथं लगेच मला म्हणजे पाठीमागून अशी जेव्हा एखाद्या गाडीची लाईट पडते ना, हेडलाईट, त्या लाईटीच्या प्रकाशामध्ये काचेमध्ये मी बघितलं एखादी पाठीमागून गाडी येते. मी ते असं गाडी चालवताना आरशात बघितलं, लाईट दिसते, पण मला त्या आरशामध्ये हे दिसलं की परत माझ्या पाठीमागे कोणतरी बसलं आहे. बापरे, हे मला आरशात दिसतंय, चेहरा दिसला होता का? नाही, पाठीमागं दिसलं आहे. मी नीट बघितलं असं तर आरशामध्ये हे दिसलं की जी लॉजवरती मला जी काळी साडीवाली बाई होती ना, ती जी दिसली सेम तीच, म्हणजे तीच पाठीमागं बसली होती माझ्या. गाडी चालवताना तुम्हाला काय जाणलं की कोण मागं बसले का वगैरे असं? नाही, त्यावेळेस काहीच वाटलं, कारण सामान तर माझ्याकडे पुढे बॅग पण भरली होती, गाडीमध्ये मग सामान पण होतं.
पण असं वाटलं नाही काय म्हणजे असं त्यावेळेस की पाठीमाग कोण बसले. जेव्हा तो लाईटीचा प्रकाश पडला ना पाठीमागच्या गाडीचा, त्यावेळेस त्या आरशामध्ये मी बघण्यासाठी बघितलं, त्यावेळेस मला ते दिसले. पण असं वाटत नव्हतं की पाठीमाग कोणतरी बसले. मग मी आरशात बघितलं, नीट बघितलं की चेहरा दिसतोय का मला हे बघत होतो मी. पण चेहरा तिचा काय दिसत नव्हता. फक्त एवढंच की तो काळपट चेहरा, म्हणजे काळोखामध्ये आपण एखाद्या माणसाला बघतो की माणूस उभा आहे, त्या काळोखामध्ये त्याचा चेहरा नाही दिसत. पण ते जे जशी आपली रेड लाईट नसते तशीच तिचे डोळे आहेत ना, ते रेड आणि ते ब्लॅक तुम्हाला बोललो. तीच बाई माझ्या पाठीमागं बसलेली. मग मी त्यावेळेस पटकन लगेच म्हणजे असं गाडी परत त्या साईडला उभी केली आणि पाठीमागं बघितलं. कारण पाठीमागं गाडीच होती आणि टोल नाका पाठीच होता. जास्त लांब नाही, समोरच होतं. ते मी गाडी तिथेच थांबवली. बोललो पुढे काळोख आहे, तिकडे थांबण्यापेक्षा इथंच थांबलो. मी थांबलो आणि पाठी बघितलं, तर पाठीमागं कोण नाही. मी बोललो मग आता आरशात दिसला, बोललो हे काय? तर बोललो आता हा ना. त्यावेळेस मी रात्री झोपेत होतो ती गोष्ट वेगळी. आता तर झोप येत नाही, मी गाडी चालवते. आणि असं पण नाही की मला झोप येते. माझं कंटिन्यू डे, नाईट, डे त्याच्यानंतर पण मी गाडी चालवू शकतो. तशी मला झोप येत नाही, मला कधीच झोप येत नाही. बोललो आज हे काय झालं, म्हणजे काय चाललं आहे का माझ्याबरोबर, मला काहीच समजत नव्हतं. मग परत तिथे 5 मिनटं थांबलो आणि मी डायरेक्ट आपलं मी माझं म्हणजे माझा विश्वास फक्त आपला हनुमानवरती, माझा प्रिय तेच. तर मग मी आपलं हनुमान चालीसा लावली मोबाईलवर आणि गाणं लावलं आणि आपलं हेडफोन टाकले, देवाचं नाव घेतलं आणि विषय सोडून दिला. मी बोललो आता लक्ष नाही द्यायचं. देवाचं नाव घेतलं, हनुमान चालीसा लावली. विषय म्हणजे त्याकडे दुर्लक्षच करायचं, मनात ठेवायचंच नाही आणि पाठीमागं बघायचंच नाही, किती काही होते. कारण मी हे अनुभव मला नेहमीचेच आहेत. आणि रात्रीचा प्रवास माझा असतो, नेहमीचा रात्रीचा प्रवास असतो. बोले एकदा घाबरलं की ते आपल्याला 17 वेळा ते त्रास करणं. मला कुठेतरी ऐकलं होतं की बाबा घाबरू नकोस. आणि पाठीमागे जे एवढे किस्से झाले होते ना माझ्याकडे बरोबर, ते म्हणजे आमच्या इथे एक ते बाबा आहेत ओळखीचे, तर त्यांना विचारलं तर ते बोलले तुझा मनुष्यगण आहे. तुम्हाला मागे पण सांगितलं की माझे मनुष्यगण असल्यामुळे तुला दिसणार. पण त्यांनी एवढंच सांगितलं की तू त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. तुला जर कधी आवाज कोणी दिला पाठीमागून, तर पाठीमागं वळून बघायचं नाही, त्यांना रिप्लाय द्यायचा नाही. त्या बाबांनी मला एवढं सांगितलं होतं. त्यामुळे मी कधी या गोष्टीचं म्हणजे असं पण नाही की आपण हास्य मजाकमध्ये घ्यायचा. पण ते तुम्हाला जो मागच्या वेळेस आपला प्रवास झाला त्याच्यामध्ये कसे मित्र होते. मित्रांमध्ये काय वाटलं नाही. पण आज मी एकटा होतो. बरोबर. ते मी एकटा असल्यावरती मी मस्कर नाही करू शकत. तर मी देवाचं नाव घेतलं, हनुमान चालीसा लावली आणि निघालो. बोललो लक्ष नाही द्यायचं. पण तिथून निघाले 5-10 मिनिटं थांबलो आणि आपलं निघाल्याच्या नंतरून परत 1-2 मिनिटांनी पुढे गेल्यानंतर परत पाठीमागे एक गाडी आली, तिची हेडलाईट पडली. पण ते बोलतात ना म्हणजे आपलं ते डोक्यात नव्हतं, पण तरी पण लक्ष गेलं. कारण हनुमान चालीसा चालू होती. देवाच्या ह्याच्यामध्ये आपण एकदा गुंतलं ना, की आपली एक सवय असते. देवाच्या हिशोबाने आपलं एक हे चालू होतं देवाच्या प्रार्थना. हां. पण ते माझ्या डोक्यातूनच गेले 2 मिनिटात आणि परत गाडी आली ना पाठीमागून, हेडलाईट परत पडली. मी बोललो गाडी आली, थोडं साईडला गेलो कारण आपला छोटा रस्ता होता. तर मी परत गाडी बघितली किती लांब आहे आणि त्याच परत गाडीत बघितलं तर परत मला ती पाठीमागं बसलेली दिसली. तुमच्या मागच. मागच बसले होते. मी बोललो आता बोललो करू काय आता, रात्रीचा टाईम, अंधार आहे, रस्त्यामध्ये एक गाडी पण नाही. ती 4 व्हीलर आली, ती निघून गेली बरोबर. आणि पाठीमागे मला आरशाने मी बघतोय ना, तर ती मला पाठीमागे बसलेली दिसते. तर तिथून मग मी बोललो पाठीमागं बघायचं नाही, किती काही होते, मी एकटाच आहे. रस्त्याला जर काय प्रॉब्लेम झाला तर वाचवायला पण कोण नाही किंवा कोणाला थांबू पण नाही शकत, कारण गाड्या बी नाहीत. तर बोललो करू काय? मी बोललो नाही लक्ष नाही द्यायचं. आपली गाणी चालू होती आणि माझी लिस्टच होती डायरेक्ट ती हनुमान चालीसा, परत बाकीचे पण देवांची गाणी, ती सगळी लिस्टमध्ये होती. बोलले एक लाख आणि आपलं ऐक पाठीमागं बघायचं नाही, गाडी थांबवायची नाही. मी निघालो. ती माझ्या पाठीमागेच खोपोली गावात आलो, एस टी स्टँडजवळ. तिथे थांबलो. तोपर्यंत तिथपर्यंतच होती, पण खोपोली गाव जसं एस टी स्टँडला थांबलो ना, तिथे लाईट होती एस टी स्टँडजवळ. तिथे थांबल्याच्यानंतर तिथे पण बघितलं, तिथे ती नव्हती. मग तिथे 5 मिनटं थांबलो, दम घेतला, थोडं पाणी वगैरे पिलो. 5 मिनटं त्याचा टाईमपास केला, कारण गाडी आता बोलो गरम झाली होती, एवढे वेळ आली होती. घाटामध्ये परत वरती गाडी पण पडली अंधारात. तर बोलो 5 मिनटं रेट घेऊया, थांबूया. तर 5 मिनटं थांबलो. तिथे कोणी नव्हते, एक माणूस होता फक्त. हॉटेलवाले वगैरे असतात ना, असे शेकोटी वगैरे चालू होती त्यांची, एकच माणूस होता तो. तर मग 5 मिनटं तिथून रेस्ट घेऊन परत निघालो. तर परत जसं आपलं खंडाळा घाटामध्ये वरती जातो आहे ना, तर ती परत माझ्या पाठीमागेच बसली होती. मी आरशात बघतो आहे,
ती कंटिन्यू माझ्या पाठीमागेच बसली होती. खंडाळा घाटामध्ये पण तिथे बी काय मी बोललो थांबवायची नाही गाडी, किती काय होऊ दे. इथे थांबायचंच नाही आणि देवाचं माझं नामस्मरण चालू होतं. खंडाळा घाट पण मी क्रॉस केला. वरती लोणावळा गेलो. त्याच्यानंतर मी परत आपल्या कारला एकविरा तिथपर्यंत मला लोणावळ्यामध्ये मला परत काय म्हणजे दिसली नाही, कारण लोणावळ्यामध्ये रहदारी आपल्या रात्रभर चालू असतात. तिथे बी मला काही प्रॉब्लेम नाही. पण रस्ता आपण जेव्हा मोकळा असतो ना, लाईट वगैरे नसतात, त्यावेळेस रस्त्यानं परत आता कारला टोल नाकाचा आपला जो क्रॉस केला, तिथून परत पुढे लाईट वगैरे काय नाही. तिथपर्यंत ती नव्हती. परत तिथून पुढे चालू. मी आरशात बघतोय ती पाठीमागेच बसली. कंटिन्यू पाठीच बसले आणि मी बोललो आता म्हणजे आता तिसऱ्यांदा दिसली. नाही म्हणजे कंटिन्यू माझ्या पाठी बसले होते. हा, पण तुम्हाला आरशात तिसऱ्यांदा दिसली ना मागं बसलेली? नाही बरं, म्हणजे कंटिन्यू मी बघतोय ती पाठीच बसली होती. Continue? कंटिन्यू. फक्त गॅप तिचं म्हणजे ती दिसायची कधी नाही. ज्यावेळेस आपलं लोणावळा आलं वरती, तिथे आपलं खाणं वगैरे असतं, तिथे दुकानं वगैरे चालू असतात, तिथं ती दिसणार ना आरशात. म्हणजे जिथं लोक रहदारीचा विषय असेल तिकडे दिसत हां. नाही. वरती लोणावळा आलं तिथे बी नाही. वरती कारल्याचा टोलनाक्याला इथे आलो, तिथे आरशात बघितलं, तिथे नाही दिसलं. परत टोलनाका क्रॉस केला, थोडं पुढे आलो, अंधार चालू झाला. परत ती बघतो ना आरशात, तर ती पाठीमागेच. तळेगाव गेलं, तळेगावपर्यंत आलो, हो. ती पाठीमागेच बसली होती. मी गाडी थांबवली नाही, माझी गाणी चालू होती. मी रस्त्यामध्ये मध्ये कुठेच नाही थांबवली. तळेगाव गेलं, तळेगावमध्ये 2 मिनिटं थांबलो. तिथे परत मी गाडीला स्टॉप केला, पाणी वगैरे पिलो, परत तिथून निघालो. आणि तळेगाव ते चाकण, माझा रूम चाकणला होता. आता बोललो मी घरी जातो. घरी जातपर्यंत 3 वेळा माझ्याबरोबर असा किस्सा झाला की रस्त्याला कोणीच नव्हतं, पण समोरून ट्रेलर येत होता आणि मी म्हणजे अचानक मी झोपेमध्ये आणि माझी गाडी अशी राईट साईडला ओढत चालली होती आणि समोरून ट्रेलर जेव्हा त्याने हॉर्न मारलं ना, तेव्हा मला जाग यायची. मी बघायचो अरे ट्रेलरसमोर, मी पटकन गाडी अशी वळवली. मी बोललो अरे हे असं कसं झालं, मला तर झोप येत नव्हती. मग बोललो हे असं झालं कसं, आणि असं 3 वेळा झालं. 3 वेळा झाल्यानंतर मी बोललो नाही, बोललो 5 मिनटं तिथं थांबलो, पाणी तोंडावर मारलं आणि निघालो तिथून परत. मी बोललो आता नाही थांबायचं, बोललो काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि बोललो डोळ्यावरती पाणी वगैरे, तोंडावरती पाणी वगैरे मारलं आणि निघाल्यानंतर घरी गेल्यानंतर मी फक्त घरी फोन करून सांगितलं की बाहेर घराच्या बाहेर थोडं पाणी ठेव, मला हातपाय वगैरे धुवायला थोडं. तर बोललो घरात बारीक पोरगं आहे, त्यामुळे त्रास नको. मग मी घरी गेलो. पोचल्यानंतर गाडी लावली. तिथे बिल्डिंग खाली मी बघितलं, म्हणजे तिथं आतमध्ये जेव्हा एंट्री केली कॉम्प्लेक्समध्ये, तिथे नव्हती ती. घरी आल्यानंतर खाली बिल्डिंगच्या खाली नळ असतो, तिथे हातपाय धुतले. त्यानंतर रूमवरती गेलो, फ्लॅटच्या बाहेर, तिथे बी हातपाय धुतले. आतमध्ये रूममध्ये गेलो आणि जाऊन झोपी गेलो. सकाळी 4-4:30 वाजता 4:30 वाजता झोपलो आणि सकाळी मी आपलं नॉर्मली मी डोक्यात नाही ठेवलं, काढून टाकलं. सकाळी उठलो, आंघोळ वगैरे केली, नाश्ता केला. मी माझ्या शॉपवरती गेलो, दुकान उघडलं आणि बसलो. दुपारी मला बायकोचा फोन आला की अहो बारका आजारी पडला आहे, जास्त ताप आला आहे, तुम्ही घरी या. घरी आल्याच्यानंतर मी त्याला घेतलं, डॉक्टरकडे गेलो, पण डॉक्टरने सांगितलं की गोळ्या औषधं वगैरे लिहून दिले आणि घरी आलो. तर त्याचा ताप कंटिन्यू 1 हप्ता होता. बापरे! आणि त्याचं वय किती? एक 6-7 महिन्याचा होता, सांगितलं ना तुम्हाला. अच्छा, हां. 7 महिन्याचा होता. तर त्याला कंटिन्यू ताप. तर 2-3 दिवस आम्ही म्हणजे बोललो आता जाईल, कारण डॉक्टर कसे बोलतात 3 दिवस मुलांना ताप राहतो, लहान मुलांना. तर तिसऱ्या दिवशी डॉक्टर बोलले की आपण चेक करूया रक्त. हो. तर त्या लहान मुलाचं रक्त त्याचं काढलं, रक्त चेकिंगला दिलं. तर त्या दिवशी त्याने सांगितलं की त्याला हे झालं, ते आपलं टायफॉईड. तर मग त्याच्यावरती ट्रीटमेंट चालू केली. तर तरी बी त्याचा ताप नव्हता जात, 1 हप्ता ताप होता. त्यानंतर ना माझ्या बायकोला जरा थोडं म्हणजे घरी तिने सांगितलं होतं तिच्या मम्मीला, आईला, म्हणजे माझ्या सासूबाईंना. तर सासूबाईंना कसं देवीचं अंगात वारं म्हणजे वारं येतं. तर त्यांनी बघितलं आणि ते त्यांचं बोलणं त्यांचं आपापसात झालं. तर मग मला माझ्या म्हणजे वाईफनी सासू जेव्हा सांगितलं तिच्या मम्मीला, तेव्हा त्यांनी सांगितलं की हे जेव्हा आले होते ना मुंबईला, तेव्हा येताना त्यांच्याबरोबर ती आलेली आहे, तिने याला धरले. बापरे! तर मग ते त्यांना विचार की काय झालं होतं का असं. तर तेव्हा मला बायकोने विचारलं की का हो तुम्ही आता मुंबईला गेले होते तेव्हा तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला होता का. मी बोललो हां, बोललो झालं होतं. मी तेव्हाच सांगितलं की असं झालं होतं म्हणून. तर मग मला सासूबाईंनी उपाय सांगितला की असं करा. तो उपाय मी केला. ज्या दिवशी मी 7व्या दिवशी जेव्हा मी तो उपाय केला, संध्याकाळी ते टाकून आलो, त्याच दिवशी 1 तासामध्ये माझा पोरगा बरा झाला. अरे बापरे! 1 हप्ता तो ना पूर्ण बारीक झाला होता आणि आज पण तो अजून बारीकच आहे. म्हणजे त्यावेळेस थोडं तब्येतीने वगैरे होतं, पण आता तो बारीक आहे. बरं.
त्याच्या व्यतिरिक्त बाळाच्या व्यतिरिक्त घर कोणाला काय प्रॉब्लेम झाले का? बाकी घरात कोणालाच प्रॉब्लेम, फक्त बाळालाच. फक्त बाळाला झालं. आणि बाळ म्हणजे तुम्ही म्हटलं की त्यावेळेस त्याला ते टायफॉइड वगैरे झालं. त्याच्या आधी कधी बाळ आजारी पडलं होतं का? कधीच नाही. फर्स्ट टाइमच. हां, फर्स्ट टाइम. बरं. तर हा होता तुमचा अनुभव. तर मित्रांनो, हा होता अमोल सरांचा अनुभव आणि अनुभव खूपच भयंकर होता. तर हा जो प्रसंग होता हा त्यांच्या बाळावर आला होता. पण त्यांच्या ज्या सासू आहेत त्यांनी त्याच्यावर लक्ष दिलं आणि योग्य त्यावेळी त्यांनी त्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन उपाय केले. त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत आता. असं जर तुमच्यासोबत पण काही अनुभव घडला असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून कळवा किंवा तुम्हाला पण पॉडकास्टवर यायचं असेल तर Google फॉर्मची लिंक दिलेली आहे. ती तुम्ही भरा आणि आमच्या पॉडकास्टवर तुम्ही येऊ शकता. आणि जर इमिजिएटली 1-2 दिवसात लगेच यायचं असेल तर Instagramची पण लिंक दिलेली आहे. Instagramला तुम्ही DM करू शकता. इमिजिएटली तुम्हाला सेम डेला लगेच रिप्लाय भेटून जाईल. तर आता आज आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.